सगळ्यात आधी शिर्डीतल्या आमच्या सगळ्या पत्रकार मित्रांना मनापासून नमस्कार. आम्ही कायमच काय काय नवीन गोष्टी घेऊन येत असतो आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम म्हणजे आपले सगळे माध्यम प्रतिनिधी. त्यामुळे तुमचे सगळ्यात आधी आभार. तुम्ही म्हणालात तसं नेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका या चित्रपटाच्या निमित्तानं फार वेगवेगळ्या नव्हत्या. कारण आपलंच घरचं कार्य असल्यानंतर आपण काही त्याच्यामध्ये कुणीतरी मुख्य कुणीतरी कनिष्ठ असं कधीच करत नाही. आपलं घरचंच कार्य असतं. तर याचं संपूर्ण श्रेय मी अभिषेक जावकर आणि प्रार्थना बेहरे या दोघांना देईल. कारण खरं तर ते निर्माते आहेत. त्यांनी फार मोठेपणानं जनरसली मला पूजाला यामध्ये सामावून घेतलं आणि फक्त नावाचा मोठेपणा नाही दिला, तर या संपूर्ण प्रोजेक्टची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी शेअर करून घेतली आणि तो मोठेपणा खरं तर त्यांचा आहे. पण कलाकार म्हणून काम करत असताना बऱ्याचदा असं असतं की आपल्यावर काही जबाबदाऱ्या तशा कमी असतात की दिग्दर्शकानं सांगितलं की शॉट द्यायचा आणि परत व्हॅनिटीत जाऊन बसायचं. या व्यतिरिक्त जेव्हा आपला चित्रपट असतो, आपलं घरचं काहीतरी असतं, त्यावेळेला मग अगदी छोट्या छोट्या वस्तूंमध्ये, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं लक्ष असावं लागतं. तसं या चित्रपटाच्या निमित्तानं झालं. त्यामुळे या चित्रपटात मी फक्त कलाकार नव्हतो तर टीम मेंबर होतो. या सगळ्या टीमचे मिळून हे सगळे एफर्ट्स आहेत आणि म्हणूनच आज ही कलाकृती तुमच्यासमोर आणताना आम्हाला फार आनंद होतो. प्रवासावरचा सिनेमा आहे. सखे ग साजणी जे फिल्मचं नाव आहे. सखे सखे एक सखी एक साजणी. आता ह्यातली कोण सखी कोण साजणी आहे हे तुम्हाला आय थिंक चित्रपट पाहून कळेलच. पण दोन हिरोईन्स आहेत, एक हिरो. आम्ही तिघं ॲक्च्युली फ्रेंड्स असतो आणि आम्ही एका प्रवासाला जातो. तिघं खरं तर सोलो ट्रिपला जातो आणि आम्ही एकाच डेस्टिनेशनला थायलंडमध्ये जाऊन भेटतो. आणि मग त्या सोलो ट्रिपमध्ये थायलंडला जाऊन भेटल्यावर मग तिथे काय घडतं, काय आमचं आणि लिटरली 3 वेगळे आपण पर्सनॅलिटीजची लोक आहेत आणि त्या पर्सनॅलिटीज त्या प्रवासात कशा एकमेकांबरोबर जेल होतात आणि त्यांचं आयुष्य एका प्रवासाने कसं बदलतं असा तो सिनेमा आहे. सो मैत्री, ऑफकोर्स मैत्री आहेच आहे, पण त्याचबरोबर प्रवासही तेवढा गरजेचा आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की संपूर्णपणे थायलंडमध्ये चित्रित झालेला हा कदाचित पहिला मराठी चित्रपट असावा. आम्ही याचं संपूर्ण चित्रीकरण थायलंडमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर केलं आहे आणि अर्थात मैत्री, प्रेम याचा हा प्रवास सगळा उलगडत जाताना बघणं हे प्रेक्षकांसाठी फार इंटरेस्टिंग ठरेल. चित्रीकरण जरी थायलंडमध्ये झालं असतं पण त्याचं आज प्रकाशन होतं शिर्डीमध्ये, काय सांगाल बाबांविषयी आणि कशा प्रकारचा तुम्हाला विश्वास आहे? चित्रीकरण झुमरी तलैया, टांझानिया असं कुठेही झालं तरी शेवटी त्याचा गाभा मराठीच आहे. आपल्या मराठी प्रेक्षकांसाठीच ही फिल्म बनवलेली आहे. त्यामुळे मराठी माणसाचं काय, भारतातल्या सगळ्या काय म्हणू आपण लोकांचं बाबांवरची श्रद्धा, त्यांच्यावरचं प्रेम सगळ्यांना जाहीर आहे. त्यामुळे यांच्या चरणी नाही यायचं तर काय. त्यामुळे बाबांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठल्याही शुभकार्याची, कुठल्याही कार्याची सुरुवात करणं बरोबर वाटत नाही. त्यामुळे आम्ही तर म्हणजे प्रार्थना तर कितीतरी आधीपासून साई भक्त आहेच आहे. दिलीप भाऊंचं आम्हाला कायम सहकार्य लाभतं. त्यामुळे शिर्डीत आलं की आम्हाला पुन्हा एकदा बाबांच्या दरबारात घरी आल्यासारखा फील असतो. त्यामुळे संपूर्ण टीमच्या वतीनं आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. उलट आम्हाला जमलं असतं तर थायलंडच्या आधी पण खरं तर आलो असतो, पण पुढच्या चित्रीकरणाच्या आधी मी आणि माझा नवरा. म्हणजे माझं असं आहे की प्रत्येक सिनेमा, माझ्या पहिल्या सिनेमापासून ते आजपर्यंत प्रत्येक सिनेमाच्या पहिले मी दर्शनाला येतेच येते बाबांकडे. आणि पहिल्या सिनेमापासून माझी ओळख दिलीप भाऊंबरोबर झाली आणि आता ते खरंच माझे भाऊ आहेत. कारण माझ्या फक्त सुखात नाही, माझ्या चांगल्या सिनेमात नाही, तर माझ्या दुःखात जेव्हा माझे बाबा वारले होते तेव्हा पण ते तिथे माझ्यासाठी उभे राहिले होते. सो माझ्यासाठी खरंच दिलीप भाऊ हे माझे भाऊ आहेत. आणि ह्या सिनेमाबद्दलचं जेव्हा डिस्कशन झालं होतं माझं आणि माझ्या नवऱ्याचं, तेव्हा आम्ही ते दिलीप भाऊंबरोबर शेअर केलं आणि ते म्हणाले मला पण आवडेल. सो ह्या सिनेमाचे को प्रोड्युसर दिलीप भाऊ पण आहेत. सो त्यामुळे शिर्डीत तर आलंच पाहिजे आणि दिलीप भाऊ इथले असल्यामुळे इथे प्रमोशन नाही झालं. आणि ॲक्च्युली तुम्हा सगळ्यांचे थँक्यू सो मच की दिलीप भाऊंमुळे हे पॉसिबल झालं की आम्हाला पहिल्यांदा कुठली पत्रकार सभा शिर्डीत घेता आली. सो वी आर हॅपी आणि थँक्यू दिलीप भाऊ, थँक्यू. काय सांगाल प्रेक्षकांना, कशा प्रकारे आव्हान? सिनेमा येतोय 3 एप्रिलपासून. मैत्रीचा सिनेमा आहे, प्रवासावरचा सिनेमा आहे. सगळ्या मित्रमैत्रिणींनी मिळून एकत्र केलेला आणि मेहनतीची आता चीज होणार आहे. 3 तारखेपासून तो तुम्ही बघणार आहात, तो तुम्हाला ठरवायचा आहे. फक्त आमचं आव्हान एवढंच आहे की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण जनरली असं होतं की मराठी सिनेमा रिलीज होतो पण तो वाट बघतो आपण की OTTवर कधी येणार आणि OTTवर आल्यावर आपण TV वर कधी बघू शकतो, तिथपर्यंत वाट बघून बघू आणि थिएटरमध्ये कोणी जाऊन बघत नाही. तर तुम्हा सगळ्यांना एवढीच विनंती करतोय की सिनेमा 3 एप्रिलपासून थिएटरमध्ये रिलीज होतोय आणि शिर्डीत
आपण ऑफकोर्स खूप 2-3 ठिकाणी लोणीला, लोणी, कोपरगाव. कोपरगावला आम्ही रिलीज करतोय. सो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तो दिसणार आहे. त्यामुळे सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा, एवढीच विनंती आणि एवढीच प्रार्थना. तुमचा रोल मैत्रिणीचा आहे, त्यातला एखादा असा फेमस डायलॉग म्हणा किंवा असे एखादा कॉमेडी विनोद काहीतरी की जो आम्ही आवर्जून बघण्यासाठी theater मला असं वाटतं त्यासाठी तुम्हाला सिनेमा बघावा लागेल. कारण जर तुम्ही ट्रेलर बघितला असेल तर तुम्हाला ट्रेलरमध्ये कळलं असेल, अंदाज आला असेल की मैत्रीमध्ये काय वेगळं घडतंय. आणि ना सिनेमामध्ये आम्ही 3 कॅरेक्टर नाही आहोत, तर आणखीन एक 4थं कॅरेक्टर आहे. तर मला असं वाटतं ते कॅरेक्टर कुठलं आहे ते जर तुम्हाला ओळखायचं असेल तर तुम्ही सिनेमा बघितला तर तुम्हाला कळेल. 3-4 मिनिटालाच ते कॅरेक्टर तुमच्या समोर येणार आहे आणि ते पण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर. प्रार्थनाने साईबाबाकडे काय प्रार्थना केली? वाव. प्रार्थनानी लहानपणापासून साईबाबांना हीच प्रार्थना करते की बस तुमचा आशीर्वाद ठेवा, नेहमीच ठेवा आणि कायम बाबांचा आशीर्वाद माझ्यावर राहिलाय. आणि आजपर्यंत मी तुम्हाला एंटरटेन करते आणि पुढे पण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करत राहील. बस त्यांचा आशीर्वाद हवा. आपला जो पिक्चर आहे सखे ग साजनी, या पिक्चरच्या दरम्यान जे शूटिंग मध्ये जो तुमचा जो काही किस्सा असेल, असा एक किस्सा सांगा. किस्से बरेच होते, पण थायलंडमध्ये शूट करणं, आम्ही जेव्हा सांगतो की अरे आम्ही थायलंडला शूट केलं, तर पहिली प्रतिक्रिया अशी असते, अरे मग मजा केली असेल तुम्ही. तरी सुद्धा आम्ही टीम मेंबर म्हणून जेवढी मजा केली त्यापेक्षाही ते खूप चॅलेंजिंग होतं. कारण जसं आता इथे सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचं बऱ्याचदा काय म्हणू प्रॉब्लेम फेस करावे लागतात. थायलंडमध्ये कधीही पाऊस पडतो. त्यामुळे शूटिंगच्या दृष्टीनं आम्ही कधी बाहेरची तयारी केली की चला आता एक सीन मस्त सूर्यप्रकाशात शूट करूया की हमखास पाऊस यायचा. मग आम्ही आज शिफ्ट झालो की चला आता आतलं काहीतरी करू की बाहेर सगळं क्लिअर व्हायचं. असे बरेच ट्रिपचे मूवी आले, त्या संदर्भात आपला सखे ग साजनी हा पिक्चर असा वेगळा काय आहे? कुठे आले ट्रिपचे मला तर नाही मराठी आठवत. सिनेमा खूप कमी हिंदी आहे. आले हिंदी आले. मग मी तेच म्हणते ना, आपण हिंदी मध्ये आपला मराठी पिक्चर असा काय वेगळा? मी तेच म्हणते ना की हिंदी सिनेमाला आपण मोठं केलं ना. तो जाऊन आपण प्रवासाचा सिनेमा जाऊन थिएटरमध्ये बघितला आणि मोठा केला आणि तो तुम्हाला आवडला ना. तर मला असं वाटतं आता मराठीत आपण काही वेगळं केअर करतोय तर त्याला तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे आणि तो फिल्म थिएटरमध्ये जाऊन बघितली पाहिजे. कारण ती मोठ्या पडद्यावरच बघायचा सिनेमा आहे. कारण प्रवास स्पेशली थायलंड ज्या पद्धतीने दिसलाय त्या सिनेमामध्ये, सो मला असं वाटतं तो जर एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर पाहायची मजा वेगळी असते. आणि मराठी चित्रपटांना आज ओटीटी आणि मोठ्या बजेटच्या चित्रपटांची स्पर्धा करावी लागते. अशा परिस्थितीत सखे ग साजनी यासारख्या चित्रपटांची तुम्ही कोणत्या म्हणजे प्रकारे रणनीती आखलेली आहे की हा चालेल? रणनीती म्हणण्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. हे सगळ्या कलाकारांना आता कळून चुकलंय, सगळ्यांना माहितीच आहे. कारण काय होतं, चित्रपट आला गेला बऱ्याचदा कळतही नाही आणि ही खरं तर फार दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म, मोठ्या हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांची तुलना हे होत राहणार आहे. कारण मराठीचं त्या मानानं कंपॅरिझन कायमच केलं गेलंय. पण मला असं वाटतं, म्हणजे आम्ही कलाकार म्हणून तरी आम्ही स्वतःला कधीच कमी समजलेलो नाही आहोत. एक गोष्ट आम्ही प्रकर्षानं करतोय ती म्हणजे गावागावात जाऊन प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं. तुम्हाला खोटं वाटेल पण पुणे, पिंपरी चिंचवड, आता तुम्ही शिर्डीमध्येही बघा, अशा किती पत्रकार परिषदा होत असतील किंवा चित्रपटांच्या निमित्तानं किती कलाकार येत असतील, पण आम्हाला त्याचं महत्त्व माहिती आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, लातूर या सगळ्या भागांमध्ये जिथे जिथे थिएटर व्हिजिट शक्य आहेत, तर तुम्हाला खोटं वाटेल एका दिवसामध्ये 10 ते 12 ठिकाणी जायचं आमचं प्लॅन आहे. सो होतं काय, जोपर्यंत तुम्ही प्रेक्षकांना भेटत नाहीत, प्रेक्षकांपर्यंत तो सिनेमा घेऊन जात नाहीत, आपण निवांत असतो ना घरी. कोण 300 रुपयाचं तिकीट काढून जाईल ऑल द वे, परत बघेल जो चित्रपट माहिती पण नाही कसा आहे. त्यामुळे आमचा हा खरा स्ट्रगल किंवा ज्याला आपण म्हणतो ना की रिलीज झाल्यानंतर आमचा खरा सुरू होतोय. तर त्यामुळे आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अक्षरशः घरात हा चित्रपट न्यावा की तुम्ही या आणि हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि मला आणखीन असं वाटतं की ना, आधी असं असायचं की ना तुम्ही फिल्म रिलीज व्हायच्या आधी जे काय तुम्ही प्रमोशन करतात ना तेवढेच असायचे. पण आता तसं राहिलेलं नाही. आता पोस्ट रिलीज पण तेवढंच प्रमोशन करावं लागतं ऑडियन्सला भेटून. जसं अभि म्हणाला की आम्ही जातोय थिएटरमध्ये आणि व्हिजिट करणार आहोत. का तर ऑडियन्सची जी प्रतिक्रिया असेल ती वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा ते सांगतील तेव्हा तो जास्त लोकांपर्यंत सिनेमा पोहोचेल. सो त्यामुळे आम्ही जेवढं प्री केलं आहे ह्याचं प्रमोशन, तेवढं आता 3 तारखेनंतर आम्ही पोस्ट प्रमोशन पण खूप करणार आहोत आणि वेगवेगळ्या थिएटरमध्ये जिथे कुठे गर्दी झालेली असेल तिथे आम्ही जाऊन प्रेक्षकांना भेटणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया विचारणार आहोत. सो येस. 2 अभिनेत्री आहेत चित्रपटामध्ये, आज पूजा सावंत इथे उपस्थित नाही. काय कारण आहे त्याचं?
पूजा सावंत या त्यांच्या इतर कामांमध्ये पण व्यस्त आहेत आणि त्यांची आता धावपळ अशी चालली आहे की त्यांचा सालबर्डी नावाचा अजून एक चित्रपट येतोय. तर त्यामुळे आता असं झालंय की आम्ही तिघं जण आमच्या तारखा जुळून एकेका ठिकाणी जाणं हे कधी कधी थोडंसं अशक्य कोटीतलं होतं. ऑल्सो त्या चित्रपटासाठी पण त्यांनी काही कमिटमेंट दिलेल्या असल्यामुळे तोही मराठीत चित्रपट आहे, तोही आमचाच बंधू आहे आणि आमच्या नंतर लगेचच प्रदर्शित होतोय. त्यामुळे कोल्हापूर आणि काही भागांमध्ये त्या गेल्या होत्या. त्यांनी आजही इथे यायचा प्रयत्न केला होता, पण काल कोल्हापूरवरून येताना त्या कशाबशा पुण्यापर्यंत पोहोचल्या, कारण गारांच्या वादळामुळे त्यांना एका ठिकाणी थांबावं लागलं. सो त्या दोन्ही तारेवरची कसरत त्यांची अगदी धावपळीची चालू आहे. त्यामुळे आम्ही पण त्यांना समजून घेतोय, कारण त्याचंही प्रमोशन आहे, याचंही प्रमोशन आहे. नाही, आणि मला असं वाटतं की आता असंच झालंय, म्हणजे जसं आम्ही म्हणतो की सिनेमा सगळीकडे पोहोचला पाहिजे, तर आम्ही पण ऍक्टर्स सगळेच एका ठिकाणी एकत्र पोहोचू शकत नाही. जसं त्या आता कोल्हापूरला गेल्यात, आय एम शुअर तिथे कोल्हापूरला ते त्यांची फिल्म तर करतातच आहे, पण ही आमच्याही फिल्म पण बद्दल प्रमोट बोलतात. करतील. काल हा नाशिकला होता, मी मुंबईला होते, मी मुंबईला मुंबई इंडियन्स मॅच बघायला गेले होते, तिथे मी माझी फिल्म प्रमोट केली. हा नाशिकला होता, तो रेडिओ चॅनल्सला जाऊन त्यांनी प्रमोट केली. सो जसं जसं होऊ शकते, जिथे जिथे आम्ही जाऊ शकतो तसं इधर एकत्र नाही तर सेपरेट, पण आम्ही जाऊन फिल्म प्रमोट करतो. आता मी एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं तुम्हाला चित्रपट म्हणजे जे कास्टिंग चालू होती त्यावेळेस तुम्हाला कळलं की याच्यामध्ये एक ऑस्ट्रेलियन अभिनेत्री पण आहे. हो, तर काय नेमकं कसा शॉक लागला होता आणि कोण होती ती ऑस्ट्रेलियन अभिनेत्री? ऑस्ट्रेलियन अभिनेत्री तुम्हाला कोणाला अंदाज आहे का कोण असेल? नाही, मला कल्पना होती तेव्हा खरं तर, पण मी तेव्हा गमतीनं मुद्दाम असा उल्लेख केला. ती ऑस्ट्रेलियन नाही, पूर्णतः 100% नाही 1000% भारतीय आहे. ती म्हणजे पूजा सावंत. तिचं नुकतंच लग्न झालं आणि नवरा तिचे जे ऑस्ट्रेलियाला. पतिदेव आहेत, नवरा त्यांचं सिद्धेश नाव आहे, ते ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या काही काळापासून नोकरी करतात. तिथे ते फार व्यवस्थित सेटल्ड आहेत. सो त्यामुळे आता तिचं ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र अशी धावपळ तिची दोन्ही डगरींवरची चालू आहे. पण एक आपल्याला आनंद ऑस्ट्रेलियन अभिनेत्री बरोबर काम केल्याचा, म्हणून मी अगदी अभिमानानं सांगतो सगळीकडे, एक ऑस्ट्रेलियन, एक अलिबाग आणि एक नाशिकचा, मी नाशिक मुंबई असं, बरोबर ना? म्हणून म्हणजे हा मराठीतला ऋतिक रोशनचा एक चित्रपट होता प्रवास, जिंदगी ना मिलेगी. जिंदगी नाही म्हणतो. त्या टाईपचं काही बघायला मिळालं. मी तुम्हाला सांगू, मला खरं तर ना खूप खूप आवडतंय ह्याचं उत्तर द्यायला. मी म्हणून लगेचच बोलते, कारण आहे ना, जेव्हा आमचा ट्रेलर लॉन्च झाला ना, तर ते ट्रेलरच्या इथे जे कमेंट्स होते ना, ते जनरली अरे कॉकटेल मराठी फिल्म हिंदी फिल्म आली आहे, तर त्याची आता पार्ट 2 पण येतोय त्याचा. सो खूप सिनेमा सिमिलर वाटतोय आणि जिंदगी ना मिलेगी सारखा सिनेमा दिसतोय. तर मराठीत तुम्ही काय वेगळं देणार? तर मला आहे ना, खरंच तर एक गोष्ट खूप आनंदाने सांगावी अशी वाटते की मला आनंद आहे की कुठल्या तरी मोठ्या सिनेमाशी कंपॅरिझन Comparison होती. होते, बरोबर. असा कुठला सिनेमा नाही की जो आपण कधीच आयुष्यात बघितला नसेल, त्याच्याबरोबर कंपॅरिझन होती. सो सगळ्यात पहिलं तर मोठ्या सिनेमाबरोबर कंपॅरिझन होते. आणि जर मराठीच्या बजेटला घेऊन, मराठीच्या सगळ्या गोष्टींना घेऊन, जर त्याच ताकदीचा म्हणजे हिंदीच्या ताकदीचा जर तो मराठी सिनेमा बनवून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर मला असं वाटतंय की हे आम्ही आमच्या पद्धतीने 100% द्यायचा प्रयत्न केला आमच्या सिनेमाला, आणि म्हणून तो तुम्ही कंपॅरिझन मोठ्या सिनेमाबरोबर करताय त्याची. सो वी आर थँकफुल. आता तुम्ही सिनेमा बघून ठरवा आणि आय एम शुअर तुम्ही नाराज होणार नाही, तुम्हाला नक्की सिनेमा आवडेल. ट्रेलर बघून तशी वाईट येते त्याची. हो ना. नाही, म्हणूनच ज्याला आपण एक इंग्रजीमध्ये शब्द आहे ग्रँजर, भव्यता ज्याला म्हणतो आपण, ती कायम हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये दिसते आणि मराठीत दिसत नाही, अशी रड कायम होत असते. आणि त्याची अनेक कारणं असतील, त्याबद्दल काही आता चर्चा करण्याचा हे मंच नाही हा. पण इकडे तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर बघा, तुम्ही पोस्टर बघा, तुम्हाला उलट ती भव्यता सगळीकडे दाखवायचा आम्ही प्रयत्न केलाय विथ अ वंडरफुल स्टोरी. आणि- एक खूप छान गोष्ट घेऊन एका चांगल्या बॅकग्राऊंडवर ही कथा तुमच्या पुढे घेऊन येतोय. त्यामुळे तुम्हाला ते नक्की आवडेल अशी आम्हाला खात्री आहे. आणि कौतुक सगळ्यात जास्त माझा नवरा आहे म्हणून करावं असं वाटतंय की ह्याचा सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओ जे शूट केलंय ते पण माझ्या नवऱ्यानेच केलंय, त्यांनीच फिल्म डिरेक्ट पण केली. सो मे बी त्याचं Vision असतं. विजन म्हणजे त्याला, म्हणजे खरं तर जेव्हा हा सब्जेक्ट त्याच्याकडे आला होता तेव्हा असं वाटत होतं की इव्हन दिलीप भाऊंबरोबर पण जेव्हा आम्ही चर्चा केली होती की अरे मराठीत असे सिनेमे बनत नाही, मग काय असा एक्सपेरिमेंट करायचा आहे का नाही. पण ही वॉज व्हेरी कन्व्हिन्स, त्याला हवं होतं की तो बनवा, आणि तो म्हणेल काय होईल जास्त सर, लोकांना आवडणार नाही, ते बघणार नाही. पण म्हणून माझ्या डोक्यात जे विजन आहे एक सिनेमाचं, कारण त्यांनी जनरली जास्त साऊथमध्ये आणि हिंदी काम केलं असल्यामुळे, पहिली मराठी सिनेमा त्याचा असल्यामुळे, तो म्हणाला मला हे असा सिनेमा दिसतोय, आपण असं शूट करू, ह्याच्यासाठी होणारा सगळा खर्चपासनं सगळं बघू काय चालतंय, कितपत आवडतंय, पण मला हे दिसतंय आणि मला हे करायचंय. सो आय थिंक क्रेडिट गोज टू. ऍब्सोल्युटली. चित्रपटातील कलाकारांची निवड करताना तुम्ही कोणत्या गोष्टींना प्रथम प्राधान्य देता? हा अभिषेक जावकरांना प्रश्न विचारताय का तुम्ही? नाही, खरं तर त्याचं उत्तर त्यांनी देणं जास्त संयुक्तिक ठरेल. पण प्रार्थनाला ती स्टोरी आधीपासून माहिती मला आहे. असं वाटतं ह्याच्यात मी म्हणेन मैत्री.
अभिजित खांडकेकर खूप जुना मित्र आहे माझी आणि त्याची पहिली फिल्म सर आहे. तेच म्हणते त्यांना एक प्रश्न विचार ना. विचारतो. सखे का साजनी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आपण आणण्याचा तुम्ही मुख्य जो उद्देश केलाय, तर मग तुमचं मुख्य ध्येय काय आहे त्यामध्ये? आपण पूर्वी 2014 मध्ये एक सिनेमा केला होता कमळी नावाचा. त्याच्यानंतर प्रार्थना मॅडम इथे यायच्या. आल्यानंतर आमचं ते नातं बहीण भावाचं बाबांचं, मला चित्रपट कला पहिल्यापासून खूप आवडायची. कारण पूर्वी लहानपणी आम्ही सिनेमा बघितलेले नाही, सिनेमा आत्ता बघायला लागलो. मला तर कधी हे पण समजत नव्हतं डायरेक्टर सिनेमाला असतो ते काय, बाकीचे काहीच पार्ट माहीत नव्हते. तेव्हा आपण एक सिनेमा केला आणि नंतर आमची खूप वेळ चर्चा व्हायची की मराठी सिनेमा आपला लोक कमी बघतात. म्हटलं बघू आपण सगळे मिळून प्रयत्न करू. आणि यांचे पण पूर्वी सिनेमा जो होता मितवा सिनेमा खूप छान सिनेमा होता, एकदम चांगला सिनेमा होता तो, मला खूप आवडला होता. त्यानंतर आम्ही इतकं जवळ गेलो आणि यांचे जे काम करण्याची पद्धती जसे अभिषेक जावकर आहे ते मुळात एकदम स्ट्रिक्ट काम करायला, म्हणजे कामावर प्रेम करणारा माणूस मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. इतकं कडक काम आहे त्यांचं. तर ते त्या कामामुळे मला तो विश्वास होता त्यांच्यावर जाणं आपण आणि एक मूवी करायला काही हरकत नाही. आणि मॅडमचा जन्मदिवस होता, त्या दिवशी जेवण करता विषय आला. मॅडम म्हणे तुम्ही आता 2 केले 3 केले, एक माझ्या बरोबर करा. मी म्हटलं तुमच्या बरोबर करूच आपण. आणि दिलीप भाऊंचं मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की फक्त सिनेमा नाही तर मी काहीही सांगितलं, म्हणजे उद्या उठून मला आठवतंय आम्ही एक बिझनेस सुरू केला होता साडीचा, तर त्याच्यातही दिलीप भाऊ म्हणाले होते मी आहे तुझ्याबरोबर. सो त्यांचं असं आहे की मी भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी आहे, तू काही कर, आय एम देअर. आणि आता माझ्यापेक्षा पण त्यांचं आणि माझ्या नवऱ्याचं पण इतकं छान पटतं की ते सगळं जुळून आलं आणि म्हणून हे घडलं. क्या सर चित्रपट हिंदी में सवाल है, हम्म. कब एक प्रदर्शन होगा और क्या स्टोरी रहेगी इस फिल्म में? 3 अप्रैल को सिनेमा रिलीज होने वाला है थिएटर्स में. सो स्टोरी फिल्म का नाम है सखे ग साजनी. सो सखे मीन्स दोस्त और साजनी मीन्स लवर, प्रेयसी, प्रेमिका. तो इसमें से 2 लड़कियां जो हीरोइंस हैं उसमें से कोई एक, मतलब तीनों की कहानी शुरू होती है उस मूवी के साथ, उस ट्रैवल के साथ जो थाईलैंड से शुरू होता है. और उस ट्रैवल में फिर उनके साथ क्या होता है और उनकी ज़िंदगी कैसे एक ट्रैवल से बदल जाती है और तीनों की दोस्ती कैसे, क्या होता है आगे, दोस्ती में क्या रिश्तेदारी कैसे बनती है, ये उस सिनेमा में दिखाया.